जे कारण असतं ते खुब्यामध्ये असते आणि दुसरं कारण हे असतं कमरेमध्ये. बरेचदा लोकांना प्रश्न असतो की माझं गुडघ्याचं दुखणं आहे, चालताना गुडघा दुखतो, एक्सरे केले, MRI केले, सगळं काही नॉर्मल आहे. तर बरेचदा काय असतं की एक्सरे MRI हे गुडघ्याचे रिलेटेड आपण करतो आणि आजार हा दुसरीकडे असू शकतो. त्यालाच आपण रेफर्ड पेन म्हणू शकतो. खास करून खुब्याचा जर जॉईंट घासला गेला असेल आणि खुबा खराब झाला असेल, तो अर्ली स्टेजमध्ये असतो. बरेच लोकांना कळत नाही पेन कुठे आहे, तर ते गुडघ्यामध्ये दाखवतात. रिझन जे असतं ते कंबर किंवा कधी कधी खुब्याचा जॉईंट असतो. तर खुब्याचा जॉईंट झिजल्या जातो. खास करून कमी वयात खुब्याचा जॉईंट खराब व्हायला लागतो, ज्यालाच आपण अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये हाडाचा रक्तप्रवाह कमी होतो आणि तो झिजायला लागतो. तर त्याचं जे पेन आहे ते खुब्यामध्ये न होता नी मध्ये होतं, कारण की ते रेफर्ड पेन म्हणून असतं. आणि बरेच दिवस डॉक्टरांना व्हिजिट करत राहतो, गुडघ्याचं दुखणं म्हणून गुडघ्याचा MRI पण होतो. जे कारण असतं ते खुब्यामध्ये असते आणि दुसरं कारण हे असतं कमरेमध्ये. बरेचदा पायामध्ये दुखणं आहे, लोकांना मला कमरेचा एक्सरे कशाला काढायचा जेव्हा पायाचं दुखणं आहे. तर बरेचदा दुखणं जरी पायात असलं तरी त्याचं कारण हे कमरेमध्ये असू शकतं. असे 2 डिफरन्शियल डायग्नोसिस असतात जेव्हा आपल्याला गुडघ्याचं दुखणं असतं. गुडघ्याचा एक्सरे MRI हे सगळं नॉर्मल असतं, तर त्याच्यामध्ये खुबा किंवा कंबर याच्यामध्ये काही आजार असू शकतो ज्याच्यामुळे दुखणं असू शकतं.